त्याच्याकडे पाहिलं जातं. यस, पंच सिग्नल देत आहेत, गेम इज ऑन. पहिला चेंडू थोडासा पायावर टाकण्याचा प्रयत्न केला होता. इथून जर पाहिलं तर चेंडूला खेळलाय सिंगल रन साठी आणि सिंगलने स्ट्राईक जर पाहिले तर रोटेट केले, सिंगलने सुरुवात केली असं मी म्हणेन. कारण की एक चांगला गोलंदाज आहे, त्याच्या समोर जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल. मृणांकचा जर विचार केला तर मृणांक एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे, ज्याने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा नक्कीच पुरस्कार घेतला होता. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, चांगली गोलंदाजी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली होती. इथून आपण पाहतोय या मॅच मध्ये त्याच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. इथे फटका बसला, चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली. या वेळेस नाही खेळता आलं मृणांकला, इथून माघारी परतावं लागेल. बरोबर एक्सप्रेस बॅक टू द डगआउट कडे जाताना. विशालची बॅट जर पाहिले तर आतापर्यंत टुर्नामेंट मध्ये आपण पाहिलं विशालची बॅट थोडीशी लागलेली नाहीये, परंतु इथून आपण पाहतोय ही मॅच खेळणं खूप गरजेचं आहे. कारण मृणांक बाद झाल्यानंतर पूर्णपणे जिम्मेदारी आली ती विशाल पाटीलवर. संघाचा कर्णधार आहे, इथून चांगली कामगिरी केली. कुठेतरी थोडस बदल केलं गेलं, ज्यामध्ये आपण पाहिलं की मानसला पहिलं षटक दिलंय आणि मानसने विकेट नक्कीच मिळवलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता विशाल पाटील याचा, परंतु संपर्क होत नाहीये बॅटचा आणि चेंडूचा. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा डॉट चेंडू येतोय. मानस जर विकेटची हॅट्रिक घेतोय तर सौरभ राऊत याच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज येईल. ते मात्र नक्कीच इथून मेसेज दिलाय. बघूया, मानससाठी ही संधी आहे. 3 चेंडू आतापर्यंत झाले आहेत, इथून 3 चेंडू बाकी आहेत या षटकातील. खोलगट डब्याचा चेंडू आहे, फटका लागत नाहीये. विशाल स्ट्रगल करतोय, स्वतःला या ठिकाणी नक्कीच साबित करावं लागेल. एक चांगला फलंदाज म्हणून कित्येक वर्ष त्याला पाहिलं. सुरुवात जर पाहिली तर गोलंदाजाकडून केली होती कमारे संघाकडून, आणि एक लेदर क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. नेहमीच आपण पाहिलं तर विशालला. इथून पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर मानस तयार होईल. पंचांच्या उजवी कडून मारा करताना आपल्याला पाहायला मिळते. राईट आर्म राऊंड विकेट. इथून पाहतोय चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी जर पाहिलं तर हा झेल महत्वाचा होता आणि इथून जर पाहिलं तर हा झेल सोडलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. स्मरण राऊत होता, एक यंग टॅलेंट, परंतु अशा पद्धतीने तुम्हाला जर चान्सेस आले तर तुम्हाला नक्की झेल पकडणं खूप गरजेचं आहे. यावेळेस आपण पाहतोय फटका तर मारण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साइड रिझनला बॅट देखील वेगाने फिरवली होती. पुन्हा एकदा तो चित्र पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आणि डॉट चेंडू येताना. इथून पाहतोय आपण षटक क्रमांक 2. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. अनेक मैदानी त्यांनी गाजवली, म्हणजे नांदगावचा असो किंवा नरपडचा असो, पंचाळीचा असो, आणि आज जर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर उमरोळीचा हे मैदान गाजवणारा खेळाडू. अगदी मागच्याच आठवड्यामध्ये आपण त्याला सायकल स्वार होताना पाहिलं. अगदी त्या फॉर्मॅटमध्ये ज्या पद्धतीने खेळलाय नरपड संघ कमारे संघ ज्या पद्धतीने जिंकला, आणि मॅन ऑफ द सिरीज ची जी सायकल होती ती आपण पहिली चिरागच्या नावावर नक्कीच पाहायला मिळाली. इथून पाहतोय सुरुवात करेन. चिरागसाठी एक पारितोषिक आहे. जर
विशालचा विकेट जर चिराग घेतोय तर त्याला 200 रुपयाचं कॅश प्राइज अननोन नेम आहे. इथून नक्कीच गुपित बक्षीस आलेलं आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका तर प्रॉपरली नव्हता, परंतु सिंगल रन्स या ठिकाणी घेतलं जाईल. सिंगलवर धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतो एकंदरीत 4 धावा. नक्कीच कमारेमध्ये जर तुम्ही कधी गेलात ऑनलाईन मॅच आतापर्यंत पाहत असतील जे बक्षत आणि यामध्ये या दोन खेळाडूंची लढत जी आहे ती पाहण्यासाठी आतुरतेले आहेत. कारण की एका बाजूला विचार केला तर चिराग आहे, दुसऱ्या बाजूला विशाल. दोन्हीही कमारेचे ब्रँड आहेत. एकाच टीम मधून दोघेही खेळत आहेत, परंतु आज एकमेकांच्या विरोधात. त्यामध्ये चॅलेंजिंग आहे. विशालसाठी चॅलेंजिंग असेल की चिरागवर आक्रमण करता येईल का, तर चिरागला आता मात्र संधी आहे. जर विकेट घेतला तर 200 रुपयाचे कॅश प्राइज असेल. यावेळेस थोडेसे शफल झाले होते. खेळायचा होता ऑन साइड रिजनला. आपण पाहतोय स्पेअरलेगच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा संपर्क नाहीये. आय कोऑर्डिनेशन जर पाहिलं तर विशाल तितकं ठेवत नाहीये. त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडूवर चुकला जातोय डॉट चेंडू. जेवढे डॉट चेंडू होतील तेवढं तुमचं टेन्शन थोडंसं वाढेल. उलट चेंडू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय या चेंडूला पंच इशारा करतायत की हा वाईटचा इशारा आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड 5 धावा आतापर्यंत. तिसऱ्या पंचांची मागणी केली. जाऊया तिसऱ्या पंचांकडे. इथे टेक्निशियन प्रॉब्लेम आहे थोडंसं, त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन आपल्याला मान्य करावा लागणार आहे. कॅमेरा अचानकली जर पाहिलं तर रीड झाला नव्हता. रिव्ह्यू कंटिन्यू असेल. आपण पाहतोय पुन्हा एकदा चिराग. यावेळेस पूर्णपणे रडार मध्ये चेंडू होता, परंतु स्ट्रोक इथून जर पाहिलं तर विशालच्या बॅट मधून येत नाही. थोडंसं नाराज करताना आतापर्यंत विशालचे जर विचार केला तर तरी 6 चेंडू खेळलाय. 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा. आक्रमकतेसाठी ओळखला जाणारा खेळाडू कुठेतरी इथून स्ट्रगल करतोय असं मी म्हणेन. फटके घ्यावे लागतील. चांगली धावसंख्या उभारायची आपल्या संघाला जर विजयी करायचा असेल तर. यावेळेस पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय आणि इथून जर पाहिलं तर आता थोडस टेन्शन वाढेल. मी म्हणेन आरएमसी हितेश आरएमसी 45 संघाचा एक संघाचा कर्णधार आहे आणि मृणांग राऊत बाद झाल्यानंतर इथून जर जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ती खूप बिकट आहे. चिराग यावेळेस चेंडूला सोडलाय. नक्कीच पंच इशारा देत आहेत. वाईटचा इशारा आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. स्कोर कार्ड आणखीन 1 ने वाढेल. 6 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये आहे आणि अजूनही या दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्रगल आणि स्ट्रगल इथून जर पाहिलं तर एक चांगला हिट करावा लागणार आहे. जो पूर्णपणे दबाव आहे तो मुक्त करण्याचा प्रयत्न असेल. आहा, इथे मुक्त केलंय चिरागने आणि 200 रुपयाचं कॅश प्राइज ज्या पद्धतीने आपण पाहतोय माझ्यापर्यंत पोहोचला गेलाय. धन्यवाद. मी चिरागसाठी कौतुक करेन की जो चॅलेंज दिला होता ते चॅलेंज एक्सेप्ट केला आणि त्यानंतर विशालचं विकेट या ठिकाणी मिळवलंय. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणखीन एक कमाराचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. हिमांशू पुरव आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. जर या चेंडूवर विकेट येतोय हिमांशूचा तर आणखीन 100 रुपयाचा कॅश प्राइज चिरागला येईल. आज ऑनलाईन मॅच पाहतायत आणि ऑनलाईन मॅच मधून आमच्यापर्यंत संपर्क करून हे जे पारितोषिक आहे ते दिलं जातंय.
इथून आपण पाहतोय चिराग साठी संधी आहे. शेवटचा चेंडू हिमांशू पुराव. ओहो, चेंडू हवेत आहे आणि इथून जर पाहिलं तर वन हँडेड कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कॅच घेतला नाही, परंतु चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 कंप्लीट होते आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती म्हणजे 10 धावा. तर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 10 धावा जाऊन पोहोचल्या. 2 षटक म्हणजे 5च्या सरासरीने खेळताय हितेश आरामसी संघ. इथून जर पाहिलं तर थोडस बॅकफुटला 2 षटकामध्ये आतापर्यंत दबाव देण्याचं काम केलंय. फलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. आशुतोष आपल्याला पाहायला मिळतोय. डावखरे आताचा फलंदाज आहे आणि ओपनिंगला आलाय. अक्षयची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चेंडूवर जर पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी विचार केला तर दिलेश होता आणि दिलेश कडून आपण पाहतोय थोडस खराब क्षेत्ररक्षण झालं. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी 4 धावा. इथून पाहतोय आपण इथून थोडस चेंजेस करतायत. पाहायला मिळेल अक्षय ज्या पद्धतीने वेग दिला होता या चेंडूवर आणि त्याच वेगाचा उपयोग केला आशुतोषने. खूप चांगला फटका, कारण की डावखरे आता त्या फलंदाजासाठी अनुकूल वातावरण आहे. इथून जर पाहिलं तर मोठमोठे हिट डावखरे आताचा फलंदाज खेळू शकतो या मैदानावर. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि यावेळेस पुन्हा एकदा चुकी होईल आणि ही चुक्या ज्या झालेल्या आहेत ती चुकी आपल्याला पाहायला मिळते. भरपूर रन्स देत असताना या चेंडूवर देखील आपण पाहिलं तर तब्बल 3 धावा आल्या आणि 3 धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतो एकंदरीत 17 धावा. आता मात्र आपण पाहतोय वेगाने इथून रन्स क्लिअर करताना पाहायला मिळत आहेत. बॅट ज्या पद्धतीने फ्लो वाढला जातोय. विशाल बाद झाल्यानंतर थोडस वातावरण होतं, दबाव आला होता, परंतु हा दबाव मुक्त आशुतोष आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हिमांशू पुराव हे करताना आपल्याला दिसतील का. हिमांशूकडून भरपूर अपेक्षा आहेत, परंतु अक्षय समोर हिमांशू म्हणजे चॅलेंजिंग. पुन्हा एकदा इथे मात्र फटका सजवला. चेंडू हवेत आहे. 1 बाउन्स. बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून जातोय चौकारासाठी 4 धावा. हिमांशूच्या बॅट मधून येतोय चौकार. चांगली इथून जर पाहिली तर बॅटिंग हिमांशू कडून, कारण की हिमांशूला जाणीव आहे आपल्या संघाला जर विजयी करायचं असेल तर इथून मला माझी बॅटिंग दाखवावी लागेल. चौकाराने आणि चौकारांची धावसंख्या जर पाहिली तर 21 रन्स 21 धावा. चेंडूचा विचार केला तर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वाईड चेंडू, बॅटची हिट लागते. चेंडू जातोय. इथून जर पाहिलं तर बाग मिल्का बागची आठवण करून देत असताना चेंडू अगदी समालोचन कक्षाकडे येतोय आणि याच चेंडूवर मिळेल 4 धावा. वेलकम बाउंड्री ज्या पद्धतीने म्हटलं जातंय, कारण की गरज होती या मॅच पाहण्यासाठी. जाऊया टॉस इथे जिंकलाय नरपड संघ आणि प्रथम त्यांनी बॅटिंग फलंदाजी स्वीकारले.
तर नक्कीच जाऊया आपण. ही मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून पाहतोय आपण सुरुवात करेल गोलंदाज वरुण एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. मृणांग राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहतो इथून जर पाहिलं तर गॅप शोधला आहे. जबरदस्त गॅप. थोडस जर पाहिलं तर अगदी फिल्टर होत आहे त्या ठिकाणी, परंतु त्याच्या बाजूने भावनेच्या अगदी बाजूने इथून आपण पाहतोय अगदी चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईन साठी. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार जिंकण्यासाठी. लक्ष जर पाहिलं तर 53 धावांचं लक्ष आहे. पहिला चौकार पहिल्या चेंडूवरती आला. मृणांक पुन्हा एकदा यावेळेस थोडासा खाली राहतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर त्या फिल्डरला थोडंसं बिझी ठेवलंय मी म्हणेन. 2 चेंडू त्याच रिजन मध्ये त्याच क्षेत्रामध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या 2 चेंडू मागे धावा जर पाहिल्या तर तब्बल 6 धावा आतापर्यंत येत असताना इथून मृणांक थोडीशी P1 म्हणजेच पॉवर प्लेचं षटक हाताळतोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर थोडंसं मुभा असते फलंदाजाला गॅप शोधण्यासाठी. इथून पॉवर प्ले मध्ये जर कमी रन्स आल्या तर मात्र काहीतरी होऊ शकते, कारण की मृणांकचा जर विचार केला फलंदाजीतून थोडंसं नाराज केलं त्यांनी. आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय आणि गोलंदाजीतून त्याला कौशल्य दाखवावं लागेल. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल्स केलंय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला पकडेल फेकेल तोपर्यंत सिंगल रन्स. अक्षय एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुयोग आपल्याला पाहायला मिळतोय. जे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगली बॅटिंग दर्शवली मृणांक बाद झाल्यानंतर. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 2 फलंदाज हिमांशू आणि आशुतोषला आपण पाहिलं एक चांगली बॅटिंग करताना. इथून आपल्याला पाहायला मिळेल सिंगल घेण्याचा प्रयत्न होता परंतु नाही, थांबवलंय. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 7 धावा स्कोर कार्डवर लागले आहेत. इथून जर पाहिलं तर 2 महत्वाचे चेंडू पॉवर प्लेचे पाहायला मिळतील. अक्षय ऑन स्ट्राईकवर आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू आहे. कुठेतरी बॅटला थांबवताना आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच विशाल त्या ठिकाणी चेंडूवर येतोय. जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत आणखीन एक सिंगल रन्स मिळते. मृणांकच्या विरुद्धात थोडीशी फटकेबाजी नाहीये. ज्या पद्धतीने गॅप शोधले गेले, गॅपच्या अंदाजाने खेळले फटके, त्याच पद्धतीने आपण पाहतो हा शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. या चेंडूवर आक्रमण केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. आपण पाहतोय दूरवरून येतोय क्षेत्ररक्षक. फील्ड करेल फेकेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि दुहेरी धावेने ओव्हरची होईल समाप्ती. 10 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. पहिलं षटक कंप्लीट होत आहे. बेसमेंट लगी भाई छगी वाली दिन मस्त वाला. थँक यू व्हेरी मच. इथून आपण पाहतोय षटक क्रमांक 2 विशालला आणलं गेलंय. विशाल पाटील आपण पाहतोय कमारेचा हा खेळाडू आहे आणि इथे RMC संघामध्ये इथून ज्या पद्धतीने वर्णी लागली त्याची एक संघ मालक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय, संघ नायक म्हणून आपण पाहतोय. पहिला चेंडू स्वीप शॉट खेळायचा होता परंतु यावेळेस
वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल स्कोर कार्डवर. धावसंख्या 11 धावा. दोन्ही खेळाडू जर पाहिले तर एकाच गावातील. इथून पाहतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि यस पंचांचा बोट आकाशाकडे. इथून अक्षयला माघारी परतावा लागेल. विकेट मिळतोय आणि विकेट मिळालाय. पहिला विकेट या ठिकाणी. धावसंख्या रोखली जाईल. 11 या आकड्यावर. जाऊया डीजे कडे. इथून आपण पाहतोय बेट्समॅनने मानस मानसला आणलंय फलंदाजीसाठी. इथून जर पाहिलं तर हा एक चांगला खेळाडू म्हणून मानसला आपण पाहिलं. गोलंदाजी चांगली केली मानसने. मानस राऊत मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथून जर पाहिलं तर थोडासा दबाव ठेवताना विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने स्वतःवर दबाव ठेवला होता, आता मात्र तो दबाव त्याला रिलीज करायचा आहे. फलंदाजावर रिलीज या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू टाकलाय त्यांनी. इथून पाहतोय सराय बॅटने फटका सजवलाय. परंतु त्या ठिकाणी 3 अटेम्प्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डर होता संकेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने कॅरी करताना. आणि इथून जर पाहिलं तर विकेट मिळतोय. पंचाळी गावामध्ये आपण पाहिलं तर बेस्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं विशाल पाटील याची खेळी आपण पाहिली. खूप चांगल्या पद्धतीने विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्यांनी कामगिरी केली होती. वर्ध आलाय नवीन. वर्धन आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मॅन फ्रॉम मांडे आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज वर्धन बेच आलाय आणि जबरदस्ती बेचवाले परफॉर्मन्स माझ्याकडून बॅटिंगने झालं नाही, परंतु मी गोलंदाजीने करेन हेच मात्र दर्शवत असताना विशाल पाटील विकेटच्या हॅट्रिक वर असेल. विकेट हॅट्रिक वर आपल्याला पाहायला मिळेल. समोर आहे चिराग. ज्या चिरागने विकेट विशालचा घेतला होता, आता मात्र ती परत फेड करण्याची वेळ आली. बघूया कशा पद्धतीने चिराग मात्र विशालच्या गोलंदाजीवर खेळेल. तर विशाल कशा पद्धतीने चिरागला चेंडू टाकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. परतफेड केली जाईल का? विकेटची परतफेड असेल. ऑन हॅट्रिक वर आहे विशाल पाटील. दोन्हीही एकाच गावचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला चिराग तर दुसऱ्या बाजूला विशाल पाटील. यावेळेस चेंडू पावर टाकला होता, हलकासा खेळून काढलाय. सिंगल रन्स त्या ठिकाणी घेतलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या दुहेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 13 धावा पोचताय.
जे कोणी व्हेज जेवण जेवायचे बाकी असतील त्यांच्यासाठी जेवण या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे. जे खेळाडू अजूनही बाकी असतील जेवणासाठी प्लीज आपण यायचं आहे आणि जेवण कलेक्ट करायचं आहे. इथून पाहतोय ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या ही स्कोर कार्डवर लागली जाते 13 धावा. 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे. उर्वरित चेंडूचा जर विचार केला तर 18 चेंडू आणि 40 धावा. मंचावर उपस्थित आपण पाहतोय धवल राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. या धवल आपलं स्वागत आहे. धवल राऊत आपलं सहर्ष स्वागत आहे वॉटर प्रीमियर लीग मध्ये. इथून पाहतोय आपण थोडस सावरताना फलंदाज दोन्हीही ज्या पद्धतीने मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. थोडस सुरुवात खराब केली होती. सुरुवातीच्या काळात पहिल्या चेंडूवर नक्कीच चौकार आले होते, परंतु त्यानंतर मृणांगने खूप चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर विशाल आला. विशालने 2 विकेट ज्या पद्धतीने मिळवले, एकंदरीत 3 विकेट त्याने मिळवले आपल्या संघासाठी आणि कुठेतरी थोडस प्रेशराईज केलंय संघाला. ओहो, जबरदस्त चेंडू. अगदी वेग होता चेंडूला आणि त्या वेगाने सरळ त्रिफळाची करताना फलंदाज बाद होतोय. धन्यवाद. धवल राऊत या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी पुष्कर पाटील यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात स्वागत धवल राऊत यांचं. ओके, डाईज वर आपण पाहू शकतायत एक चांगलं व्यक्तिमत्व धवल राऊत आपण पाहतोय उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत केलं जात आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिलेश ही जोडी खूप महत्वाची आहे या टीमची. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एका बाजूला चिराग आहे आणि दिलेश आहे. दिलेश एक हार्ड हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय, तर चिरागचा विचार केला तर ऑलराऊंडर खेळाडू ज्यांनी अनेक टुर्नामेंट मधून अशा परिस्थितीमधून आपल्या संघाला सावरत असताना कित्येक विजय मिळवून दिले आहेत, असा खेळाडू जर पाहिला तर चिराग आहे. आणि इथून पाहतोय मृणांक ज्याने हा चेंडू पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड जबरदस्त चेंडू हाताळला. पुन्हा एकदा हा चेंडू जर पाहिलं तर बॉलरच्या डोक्यावरून चेंडूला खेळला जातोय समोरच्या दिशेने. दी शॉर्ट मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चेंडूला ट्रॅव्हल केलं मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि चेंडू सिंगल रन्सने इथून जर पाहिलं तर स्ट्राईक रोटेट करेल. धावसंख्या 1 ने वाढली जाते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 14 धावा. पुन्हा एकदा चिराग. देखील आपण पाहतोय फटका सजवायचा होता, परंतु इथून ज्या पद्धतीचे चेंडू येतात एक चांगले चेंडू वापरण्याचा प्रयत्न नक्कीच मृणांक करतोय. ही ओव्हर जर पाहिली तर मृणांकची आहे, त्यामुळे जास्त काही चान्स घेणार नाहीये. एक बेस्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर त्याच्यावर प्रहार कमी केला जातोय. यावेळेस प्रहार तर केलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक संकेत, परंतु झेल सुटला जातोय आणि झेल सुटल्यानंतर नतीजा काय तर 2 धावा. 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोचतील. एकंदरीत 17 धावा स्कोर कार्ड वरती जिंकण्यासाठी आपण पाहतोय लक्ष जो आहे 53 धावांचा. 17 धावा झाल्या आहेत आणि 14 चेंडू आणि 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे. या षटकातील 2 चेंडू शिल्लक. ओहो, वेग वेग भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि सरळ चेंडू जर पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये येऊन थांबतोय. आणि त्या चेंडूवर जर पाहिलं तर नक्कीच फलंदाज काहीही करू शकला नाही. दिलेश आपण पाहतोय वेग दिला होता या चेंडूला आणि त्याचमुळे हा डॉट चेंडू आलाय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा वेगाने चेंडू टाकला होता, परंतु समोरच्या दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक हिमांशू येतोय. जोपर्यंत फिल्डिंग करेल फेकेल तोपर्यंत
सिंगल रन्स कंप्लीट होते. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर यावेळेस 3 षटक कंप्लीट होत आहेत. 18 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू शिल्लक असताना धावा जमवायचे आहेत 12 चेंडू आणि 35 धावा. इथून आपण पाहतोय 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 35 धावा बनवायच्या आहेत. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. केतन राऊत आले आहेत. केतनला आपण नेहमीच आपण पाहिलंय हितेश आर्यमसी या संघाकडून आणि शिरगाव या संघामधून जर पाहिलं तर नक्कीच खेळताना आपण पाहिलंय. यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. 12 मध्ये 35 धावा. शॉट ऑफ लेन पीक केलाय चेंडूला आणि सुंदर फटका. दिलेशच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 धावा. सडक पेक कडक. थँक्यू. आजकालच्या गाण्यामध्ये जर पाहिलं तर अनेक सॉन्ग जे आपल्याला पाहायला मिळत आहेत वेगविध पद्धतीचे. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन चेंडू होता परंतु यावेळेस फटका सजवता आला नाही. आपण पाहतोय हितेश चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. स्वतः संघ मालक आहे हितेश पाटील. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. येस 22च्या रूपाने ही रन्स कंप्लीट होईल. इथून आपण पाहतोय चेंडू आतापर्यंत दोन चेंडूमध्ये 7 धावा. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं होतं दिलेशने आणि दिलेशची कामगिरी तीच राहिली. या आधीच्या मॅच मध्ये देखील दिलेश आला होता. समोरच्या दिशेने एक उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. म्हणजे परिस्थितीनुसार जर पाहिलं तर दिलेश बॅटिंग करतोय. इथून जर पाहिलं तर चिरागला चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा चिराग असेल समोर. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू त्या रिझन मध्ये गेला नाही. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील परंतु बॅट क्रीज मध्ये आहे. तिथून आपण पाहतोय डॉट चेंडू येईल. चांगली हिट केली होती हितेश पाटील यांनी. डायरेक्टली हिट आपल्याला पाहायला मिळाली. जर बॅट थोडीशी वर असती हवेत असती तर मात्र चित्र वेगळं असतं. परंतु चांगले प्रयत्न. अगदी पाहतोय आपण पुन्हा एकदा. यावेळेस रिव्हर्स फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. हितेश तिथे मात्र चान्स देत नाहीये कोणत्याही फलंदाजाला. इथून जर पाहिलं तर भरपूर प्रॅक्टिस केली हितेशने खऱ्या अर्थाने. चांगली फिल्डिंग या ठिकाणी दर्शवत असताना संघाचा संघ मालक आहे परंतु यावेळेस पूर्णपणे जिम्मेदारी घेतली त्यांनी. जाऊया पुढच्या चेंडूकडे. यावेळेस पिक केलाय चेंडूला. हवेत आहे चेंडू. विशाल चेंडूला चांगल्या पद्धतीने आपल्या बॉडीने अडवतोय. कारण की कॉर्डिनेशन बघितलं तर थोडस हटवलं होतं. चेंडू पर्यंत पोहोचू शकले नव्हते परंतु बॉडीने बॅलन्स केला आणि त्यानंतर चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकललाय. रन्स मिळतील तब्बल सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते 27 धावा. 27 रन्स. या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर इथून आपण पाहतोय सिंगलने जे धावफलक वाढवायचं काम केलंय. शेवटचा चेंडू महत्वपूर्ण असेल. चिरागला आता मात्र या चेंडूवर चान्स घ्यावा लागेल. इथे चान्स घेतला नव्हता तर चान्स दिला गेलाय. पाहतोय आपण चांगली गोलंदाजी केतन यांची आणि मोठा विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. चिराग बॅक टू द डगआउट आउट होतोय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता मात्र 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर
26 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 26 धावा. आणि मी हार्दिक राऊत याला विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात धनंजय पाटील सरांचं स्वागत. यावेळेस फटका तर सजवलाय, परंतु हिमांशू पुरव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चुकी नाही आहे. इथून जर पाहिलं तर दिलेश देखील माघारी परतला जाईल. फटका सजवला होता दिलेशने, परंतु जो फटका लांब जायला हवा होता तो कुठेतरी उंच चढला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर त्या क्षेत्रामध्ये हिमांशू होता आणि कुठली चान्स दिला नाही, गडी बाद केलाय. थँक्यू. इथे शरामी संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू इथे पाठवून द्यायचा आहे प्लीज. मीत आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो, चेंडू आपण पाहतोय अगदी वेगाने चेंडू टाकला मीतचा आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडू डॉट आलाय. इथून प्रत्येक डॉट चेंडू बॅकफुटला घेऊन जाईल संघ राजे छत्रपती क्रीडा संघ उमरुळी या संघाला. शॉट ऑफ प्लेन, परंतु पुन्हा एकदा तोच चित्र आपण पाहतोय. डॉट चेंडू येतोय. यावेळेस मागील बॅटिंग लाईन आहे आणि ही बॅटिंग लाईन जर पाहिली तर तेवढीशी पुरेसं नाही आहे. आपल्या टीमला चांगल्या टार्गेट पर्यंत नक्कीच पोहोचवणं गरजेचं होतं, परंतु इथून आपण पाहतोय डॉटवर डॉट चेंडू आले आहेत आणि कुठेतरी बॅकफुटला पाठवलंय. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड 28 वर जाऊन पोहोचतोय. 53 धावांचं लक्ष होतं. आतापर्यंत 28 धावा बनवल्यात. येस, वाईटचा इशारा इथून चेक केला जाईल. आपण चेक करतोय. अभिजित सर आहेत आणि पाहतील आपण की चेंडू नक्की कुठल्या प्रकारचा पाहायला मिळाला. इट्स फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. स्टंपच्या अगदी लेग स्टिकच्या वरून चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चेंडू इथून फटका सजवायचा होता, परंतु नाही. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच मिळेल. सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर हितेश मध्ये चर्चा झाली इथून की विकेट घेणं गरजेचं होतं, परंतु विकेट नाही घेतलं. त्याचं कारण विचारण्यासाठी हितेश गेले होते पुढे. इथून आपण पाहतोय यावेळेस अगदी आपण पाहतोय नॉनस्टॉप एंड मध्ये चेंडू थर्ड मॅच रिझनला आलाय आणि सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट होतोय. इथून जर पाहिलं तर मॅच जिंकतोय तो म्हणजेच हितेश आर्यमसी पंचाळी संघ आणि खूप मोठ्या टार्गेटने आपण पाहिलं तर ही मॅच अडवली गेली. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 53 धावांचं लक्ष होतं आणि त्या जमवताना जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 28 धावा जमवल्या गेल्या. त्याचे खूप मोठा फरक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. विहान आपण पाहतोय विहान पुरव अगदी सुंदर कामगिरी करत असताना प्रत्येकाला पाण्याची सोय, चेंडूची सोय आपण पाहतोय.